आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं बऱ्यापैकी सिलेंडरचा तुटवडा, जो व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा आहे, तो मोठ्या प्रमाणात मागील 3 दिवसापासून जाणवू लागलेला आहे. यामध्ये साताऱ्यातील प्रसिद्ध राऊत मिठाईवाले आहे, यांना देखील याची झळक पोचलेली पाहायला मिळत आहे. कारण आता सध्या हा जो सीझन आहे तो साखरगाठी बनवण्याचा आहे. कारण गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि याच साखरगाठी आहेत त्या बाहेर देशातही पाठवल्या जातात. मात्र सध्या याच साखरगाठी बनवण्यासाठी जे काही व्यावसायिक सिलेंडर वापरले जातात ते मात्र सध्या प्रशासनानं बंद केल्यामुळं सध्या या ठिकाणी या साखरगाठी बनवण्याचं काम जे आहे ते धीम्या गतीनं असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण काही मोजकेच सिलेंडर जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं सध्या हे जरी काम सुरू असलं तरी आता लवकरच हे काम थांबणार असल्याचं माहिती जी आहे ते या ठिकाणचे मालक आहेत मोहन राऊत यांनी दिलेलं आहे. आपण आज त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय नेमकी समस्या त्यांना जी उद्भवलेली आहे याविषयी आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासूनची खूप मोठी परंपरा तुमच्या मिठाई दुकानाची आहे. आता नेमका काय समस्या तुम्हाला सामोरं जावं लागते समस्याला? गेले 3 पिढ्यापासून माझा हा व्यवसाय सुरू आहे आणि या 3 पिढ्यामध्ये पहिल्यांदाच अशी वेळ आली की आम्हाला व्यवसाय बंद करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण गेले 10 वर्ष आम्ही जी ही गाठी बनवतो हे गॅसवर बनवत होतो आणि आखाती देशामध्ये युद्ध चालल्यामुळं आमच्याकडं जो कमर्शियल सिलेंडर मिळत होता तो 3 दिवस झाले मिळत नाही आहे. तर आता 3 दिवसानंतर मला एक सिलेंडर मिळाला. त्या एक सिलेंडरमध्ये 3 दिवसानंतर परत काम चालू झाले आणि हा सिलेंडर संपल्यानंतर परत काय करायचं हा एक मोठा प्रश्न आता माझ्या पुढं आहे की दरवर्षीप्रमाणे आम्ही 1 महिना ह्याचं काम अगोदर चालू करतो. त्यातले 15 दिवस आमचं काम पूर्ण झालं. राहिलेल्या 15 दिवसामध्ये आम्हाला ऑर्डरी पूर्ण करायच्या होत्या पण आम्ही करू शकाल का नाही याची आत्ता शाश्वती नाही आहे. त्यामुळे आम्ही जे काय आमचे बाहेर जे पाठवत होतो ते संपूर्ण काम ऑर्डरी सगळ्यांनी कॅन्सल करून जे शक्य आहे तेवढं इथंच करण्याचा प्रयत्न करतो. पण सध्या आपल्या ह्या साखरगाठी नेमक्या जातात कुणीकडं आणि या साखरगाठी बनवण्यासाठी नेमकी मेहनत म्हणजे नेमकं काय काय करावं लागतं? ही साखरगाठी बनवण्याकरता 1 महिना अगोदरपासून तयारी करावी लागते. जेणेकरून ते साचे भिजवणे, त्याकरता लागणारे रॉ मटेरियल गोळा करणे आणि ह्याच्या ऑर्डरी घेणे. या ऑर्डरी मला संपूर्ण भारतामधून आणि परदेशामधून 3 वर्ष झाले मिळत होत्या. पण ह्या वर्षी मी सगळ्या बाहेरच्या ऑर्डरी कॅन्सल केल्या. जी जे 15 दिवसानंतर पाठवायचे तर पाठवताना तिथं पोचेल का नाही ह्याची शाश्वती नाही आणि गॅस नाही मिळाला तर माझ्याकडे तयार होईल का नाही ह्याची शाश्वती नाही. त्यामुळे आम्ही ते सगळं कॅन्सल केलं आणि ह्याच्याकरता आम्ही 1-2 वर्ष प्रयत्न करून महिलांना एक बनवण्याकरता ट्रेन केलं होतं. त्या महिलासुद्धा आज बसून राहिलेल्या आहेत की ज्यांना 1 महिना रोजगार मिळत होता त्यातला आज त्यांना 15 दिवसच मिळतोय. नक्की ह्यासाठी बनवण्यासाठी साहित्य वगैरे खरेदी आधी करावं लागत असेल, रॉ मटेरियल असेल काय असेल कशा पद्धतीनं आधी खरेदी वगैरे काय झाली काय? ही सगळी खरेदी आमची करून झालेली आहे आणि जर का आता ही गाठी बनली नाही तर माझं भरपूर नुकसान होणार आहे. नक्कीच. खरं तर मोठं नुकसान जे आहे ते या निमित्तानं जर सिलेंडर जर उपलब्ध झाले नाहीत व्यावसायिक सिलेंडर तर नक्कीच या ठिकाणी या साखरगाठींच्या बाबत नुकसान होणार आहे. कारण बाहेर जाणारा जो माल आहे तो पण देखील त्यांनी पूर्णपणे थांबवलेला आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं लवकरात लवकर या साखरगाठी असतील किंवा इतर जे काही व्यावसायिकांच्या बाबतचं जे काही हॉटेलिंग असेल याबाबत मागण्या मान्य करून हे व्यावसायिक सिलेंडर आहेत ते पूर्ववत करावं अशीच मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.